कोकणात पारंपरिक शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गणेशोत्सवाइतकंच महत्त्वाचा मानला जाणारा हा सण गावागावात वेगवेगळ्या परंपरांनी जपला जातो। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील खेरडी गावातही शिमगोत्सव विशेष पद्धतीने साजरा केला जातो। या गावातील चंडिका देवीची पालखी फाल्गुन शुद्ध पंचमीपासून भक्तांच्या भेटीसाठी घरोघरी जाते। या पालखी सोहळ्याचा मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक काटखे आणि राधेचा खेळ। काटखे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रचलित असलेला खेळ असून यात कलाकार अर्धनारी नटेश्वराच्या वेशभूषेत हातात टिपरू आणि डोक्यावर फेटा बांधून कला सादर करतात। आज आमचा काटखेळ आहे। आज छत्रपती शिवाजी रायांच्या माध्यमातून जसे छत्रपती शिवाजी रायांनी जे काळमे करून आणि जे गनिमे कावा खेळून त्या काव्यापासून आज आम्ही गायन करतो आणि त्या गायनाच्या किंवा गाण्यातून एक एक शब्द आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यावरती गणने काव्यावरती आहे। जे शत्रूला कसं पटवायचं, कसं सावध करायचं हे सगळं त्याच्यावर आणि आपण कसं शत्रूला घेरून घ्यायचं हे आमच्या गाण्यातून सगळ्यांना माहिती आहे। आणि परंतु एक गोष्ट आहे, आमचा जो काटखेळ आहे, आज जो काटखेळ आहे हा पारंपरिक काटखेळ आहे। कमीत कमी आज 1 ते 2 पिढ्या आमच्या गेलेल्या आहेत। आमची तिसरी पिढी आम्ही आज मला सुद्धा 36वा वर्ष चालू आहे, पण तिसरी पिढी चालू आहे। आमच्याबरोबर काटखेळ असताना देवाची पालखी आहे, परंपरा देवाची पालखी संपूर्ण पुढे जाते, काटखेळ 2 नंबरला जातो आणि राधेवाडा तिसरे जातो। असे आमचे 3 खेडेगावचे खेळ आहेत। त्याच्या माध्यमाचा महत्त्वाचा सांगायला म्हणजे आज आपण खेडेगावात जर आलात तर खरोखर मी तुमचा आभार मानतो, कारण का ह्या देवस्थानाचं जे प्रथमतः सगळ्यात केले ते तुमच्या ह्या माध्यमातून झाले आणि त्याच्या पुढे आम्हाला सगळ्या लोकांना देखील बघायला मिळते, महाराष्ट्राला बघायला मिळते आणि जगात सगळीकडे दिल्लीपर्यंत कुठेही जावा पण तुमच्या म्हणजे ह्यांनी दाखवलं चॅनलने। एवढंच बोलताना मी थांबतो। म्हणजे पालखीतून फूल आणि तांदूळ हे घेऊन जाऊन एक नारळ लपवला जातो आणि ते काय कोणाला माहितीच नसतं। आणि ज्यावेळी हातावरती दंडावरती पालखी घेतली जाते नाचवून, त्यावेळी फिरवत असताना ज्या ठिकाणी शरण आहे तिथं पालखी म्हणजे 3-4 चक्रा अशा फिरवते आणि जर तिथं नाही थांबली तर आम्ही जे घेणारे आहोत ते सुद्धा काही वेळा असे म्हणजे आडवे झालेलो आहोत पालखीचे। अशी ही परंपरा आहे।